तर सुप्रभात मित्रांनो. किती वाजले रे? टाईम काय झाला? 6:30 झालेले आहेत. 6ला निघायचं होतं आम्हाला. फायनली आमच्या तिन्ही बाईक एकदम सेट. ही माझी वेजिटा, ऑड्री आणि इवा. चला, थंबनेल भेटला काय? भेटला. तर ॲज युजल सध्या आमची राईडची काय बोलतात त्याला, टायमिंग लय मागे मागे पडत चाललं. एका टायमाला आम्ही कट टू कट टायमावर निघायचं. सध्या लेट होते. 6चा टायमिंग निघायचा होता, 6:45 झाले. चला निघायचं. गणपती बाप्पा मोरया. चला तर सुप्रभात मित्रांनो. राईडला सुरुवात झालेली आहे. फायनली मी, तेजस आणि खूप दिवसानंतर आम्ही एकत्र राईड करतो आहे. बट ही राईड थोडी आगळी वेगळी असणार आहे. कारण त्याचं रिझन सांगतो का ते. आमचा हा ग्रुप ठरलेच आहे तिघांचा आणि दादाचा एक आहे. दादा अजून आला नाही, तर तो आम्हाला बाईट बी नंतर कॅच करेल. तर हे त्याला लोकेशन पाठवलं का दादाला? नंतर लोकेशन पाठवा त्याला. तर आगळी वेगळी ह्यासाठी मी बोललो कारण आमचा हा ग्रुप ठरलेला आहे. पण ह्या बरं आजच्या राईडला ना बरेच सारे अननोन पर्सन पण आमच्या ग्रुपमध्ये ॲड होणार आहेत. अननोन पर्सन ह्यासाठी सांगतो आहे कारण जसं माझे मित्र आहेत, असं आमचा हा ग्रुप ठरला आहे. जसं मला लास्ट टाईम 2-3 वेळा इंस्टाग्रामवर खूप जणांनी मेसेज केला की भाई राईडला जाशील तेव्हा सांग, राईडला जाशील तेव्हा सांग. बट मी त्यांना न सांगतात का जायचं, पण लास्ट टाईम परत त्यांचा मेसेज आला मित्रांचा की भाई सांग आम्हाला पण यायचं राईडला. मग त्यांना सांगितलं आहे. तर एक मित्र आपल्याला पनवेलवरनं जॉईन होणार आहे, तो आपल्याला ईस्टर्न एक्सप्रेस हायवेलाच भेटणार आहे. आणि एक मित्र आपल्याला डायरेक्ट तो लोकेशनला येणार आहे पुण्यावरनं. तर आणि एक माझ्या ऑफिसचा कलिग आहे वैभव शिंदे, तर त्याचा पण एक ग्रुप आहे. तर 10 बाईक्स असतील, 8 ते 10 बाईक्स आहेत आजच्या राईडला. सगळे अननोन आहेत, 3 वेगवेगळे ग्रुप आहेत. तर बघू आता कसं काय. मला ग्रुप मोठा झाला की मला जाम भीती वाटते. कारण माझा एकदा आमची फर्स्ट राईड होती जी तुम्हाला माहिती असेल, सर्वात पहिली राईड होती माझी माथेरानला गेलेलो. आणि तेव्हा पण असेच अननोन ग्रुप होते खूप सारे. आणि तेव्हा खूप चुकामुक वगैरे झालेलं, म्हणजे मिसअंडरस्टँडिंग्स वगैरे खूप झालेल्या होत्या राईड करताना. मग त्यापासून कानाला खडा लावलेला, बोललो की परत ग्रुप राईड करायची नाही, म्हणून आम्ही आमचे मित्रच जायचो. बट ह्या टायमाला ठीक आहे बोलले एक ग्रुप राईड मारूया. सगळेच जणं विचारत आहेत राईडला जायचं आहे. तर बोललो चला जाऊया, एक राईड मारून बघूया आता कसा एक्सपिरियन्स आहे. कारण आजच्या राईडला सगळे प्रोफेशनल रायडर्स आहेत, कोणी नूब नाही आहे. आम्ही तिघं आहे, दादा एक आहे, स्वप्नील आहे जो पनवेलवरनं येणार, तो पण रायडरच आहे. आणि एक पुण्यावरनं मित्र भेटणार, तो डायरेक्ट आपल्या लोकेशनला भेटणार. तर आपण जातो, आज मी रिव्हील करतो आहे पहिल्यांदाच आपण कुठे जातो आहे ते. आपण जातो आहे माळशेज घाटला. पावसाळा चालू झाला की प्रत्येक रायडरचं किंवा प्रत्येक बायकरचं लोकेशन ठरलेलं असतं, ते म्हणजे माळशेज घाट. तर प्लॅनिंग असं चालू आहे की माळशेज घाट करून पुढे एक बंदर आहे, त्या बंदरला थोडा वेळ थांबून फोटो काढून तोच पुढे कंटिन्यू घाट जातो, तो नाणेघाटला कनेक्ट होतो. तर मग माळशेज घाट उतरून नाणेघाट करून परत बॅक टू घरी यायचं आहे. 1 डेमध्ये मारायचं हाय ट्रिप. तर चला मला सगळे भेटल्यानंतर दाखवतो कोण कोण आहे, सगळ्यांची ओळख करून देतो. चलो, फक्त पाऊस नाही पडला पाहिजे यार. पाऊस पडला की मग मला हे माईक काढावा लागतो वॉटरप्रूफिंगसाठी. तर आमचं हे फॉर्मेशन ठरलेलं असं, लीड तेजस करतो, मी टेल करतो आणि मध्ये सनी आणि बाकीचे मंडळी कोण असतील तर आजच्या ग्रुप राईडची पण असंच ठेवणार आहे. तेजस लीड करणार आहे, सनी मध्ये असणार, बाकीचे रायडर्स पण मध्ये असणार आणि मी ॲज युजल टेल करणार आहे. तर चला मंडळी, नवीन राईड तुम्हाला काय बोललो, आता मॉन्सून चालू झाले आहे, पावसाळी राईड आपली चालू झालेली आहे. तर नवीन व्लॉग्स कंटिन्यू येतच राहतील आपल्या चॅनलवर. आता लास्ट टाईम पण आम्ही गेलेलो ऑफिस ट्रिपसोबत लास्ट सॅटर्डेला सोलनपाडा डॅमवर. जर तो तुम्ही लॉग बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा, तिथे पण आम्ही खूप धमाल केलेली आहे ऑफिस ट्रिपसोबत. तर तो पण पूर्ण मोटोलॉग आणि असा मोटोलॉग होता तो पण. हा प्युअर मोटोलॉग असणार, कारण आपल्याला कुठे मध्ये थांबायचं नाही, डायरेक्ट आपण बाईकवरनंच राईड करणार, बाईकवरनंच रिटर्न येणार आहे. तर हा पूर्ण मोटोलॉग असणार आहे. तर जे मोटोलॉग असेल त्यांना मजा येईल हा लॉग्स बघताना, पण जे ज्यांना मोटोलॉग्स वगैरे आवडत नाही ते थोडेसे बोर होतील. पण गाईस कंटिन्यू करा, आपण नवीन लोकेशन लवकरच कवर करू. चला भेटू तुम्हाला थोड्या वेळात.
तर भाई आज पण माझ्याकडे ग्लव्ज नव्हते, आज पण माझे ग्लव्ज नव्हते भेटत. खूप शोधल्या ग्लव्जची एक जोडी कुठे गायब झाली माझी काय माहिती. तर मग आज मी हे तेजाचे ग्लव्ज वापरतो आहे. आम्ही जेव्हा राईड स्टार्ट केलेली तेव्हा आम्ही हे सगळे ग्लव्ज घेतलेले प्रो बायकरचे वगैरे सर्वात आधी. त्याकडे अजूनपर्यंत ते ग्लव्ज आहेत. मग बोलला आता ह्या राईडला मी वापरतो. माईट बी तुम्हाला पुढचा लॉग माझा रायडिंग गिअर्स घेतानाचा भेटेल. कारण गणपती राईड लवकरच आपली सुरू होणार आहे. गावाला जायचं आहे भाई. तर मग गणपतीला गावाला जायच्या आधी पूर्ण किट परत मला रेडी करायचं आहे. ग्लव्ज शूज वगैरे. शूज पण नाहीत माझ्याकडे. जे सोलाचे शूज खराब झालेत ते अजून घेतलेत नाही मी. तर आता माईट बी नेक्स्ट टाईम तुम्हाला तोच लॉग भेटेल रायडिंग गिअर्सवरचा. तर गावावरनं जायचं आठवलं कोणाकोणाला कन्फर्म तिकिटी भेटल्या आहेत काय कमेंटमध्ये सांगा. आणि काय ट्रिक वापरला तुम्ही ते पण सांगा. चायला आम्हालाच तिकिटी भेटत नाही. गणपतीची तिकीट जातात खय काय माहीत. काय बोलताय? हो रथ घेऊन चाललोय. तर एक गणपती राईडचा अजून एक प्लॅन आहे. तर रिव्हील नाही करणार मी कारण शाळेला माझ्यासोबत खूप झालं. मी रिव्हील करतो की आम्ही इथे जाणार तिकडे जाणार, तो प्लॅनच आमचा कॅन्सल होतो. हां तर मग हां तर मग जर प्लॅन सक्सेस झालाच आमचा तो तर तुम्हाला तो लॉगमध्ये माहितीच पडेल काय आहे काय नाही. तो अजूनपर्यंत रिव्हील नाही करणार. अजूनपर्यंत काहीच कन्फर्म नाही. जेव्हा कन्फर्म होईल तेव्हा तुम्हाला इंस्टाग्रामला माहिती पडेल. त्यासाठी मला इंस्टाग्रामला फॉलो करा राईड विथ अंकित गुरामर. तिकडे तुम्हाला लेटेस्ट अपडेट माहिती पडतील काय आहेत काय नाही ते. बोला बट सगळे बहुतेक आज संडे राईडला निघालेले आहेत भाई. संडे राईडला जायचा हा बेनिफिट असतो की तुम्हाला बाईक्स बघायला भेटतं आणि सगळ्या ग्रुपसोबत कनेक्टेड राहायला भेटतं. खूप सारे तुम्हाला रायडर्स दिसतील रस्त्यावर. जर तुम्ही लोणावळा साईडला गेला तर तिकडे भाई तुम्हाला सुपर बाईकचा पूर्ण कचरा भेटेल. तिकडे पूर्ण सुपर बाईक भेटतील तिकडे. आता ह्या रूटला किती बाईक भेटतात किती ग्रुप जाते माहिती नाही. आता माळशेजला पण तुम्हाला ग्रुप भेटेल. तर किती तुम्हाला दाखवतो कुठल्या नवीन बाईक भेटला ना ऑन द वे तर तुम्हाला दाखवतो मी. तरी पण बघ ना सनी थोडा लेफ्ट साईडला आहे. भाई काय लाईनअप वाटतं यार. 4 SD एक साथ. तेजा सनी स्वप्नील मी कडक लाईनअप वाटतं. फुल असं वाटतं की भाई SD स्पॉन्सरची राईड चालू आहे. SD वालो आम्हाला पण स्पॉन्सर करा रे. जास्त काय नको फक्त पेट्रोलचा खर्च करा बाकी काय नको. बाकी आम्ही आमचं करू. बघा तुमच्या गाडीला आम्ही किती प्रमोट करतोय. हा स्वप्नीलनी पण आम्हाला विचारून बाईक घेतलेली. भाई SD घेऊ की नको. इंस्टाग्रामला मला कनेक्ट झालेला. तर तो पण अजून 2-3 जण कनेक्ट झालेले. SD वालो हम लोग थोड़ा तो कुछ तो करो. फ्री में हम लोग आपका प्रमोशन और सेल्स कर रहे हैं. आपली पेट्रोलची टाकी फुल केली आहे. व्हिजिटाचं पण पोट भरलेलं आहे. आपलं पोट आपण आता माशेला जाऊन भरूया. चला मस्त लाईनअप वाटतं आहे. पहिल्यांदाच एवढा ग्रुप चालला आहे खूप वर्षानंतर. एवढी ग्रुप राईड घेऊन चाललं आहे. जर सक्सेस झालं तर मग आपण पण असं ग्रुप राईड काढू शकतो. पण मला ग्रुप राईड काढायला भीती वाटते. सगळ्यांना नीट घेऊन जायला लागतं नीट घेऊन यावं लागतं. म्हणून मग ग्रुप राईडसाठी मी खूप घाबरतो. आपले मित्र असेल तर काय वाटत नाही. आता हे सगळे मित्रच आहेत. तो माझा ऑफिसचा मित्र आहे वैभव ज्यांनी लास्ट ऑफिस ट्रिपला टांग दिलेली. पण ह्या टायमाला तो आलेला आहे. हां खावा चल. हे मॉडेल मग भारी वाटते SDचं. सनीचं आहे तसंच. चल तेजू निघायचं. हां बॅटरीचा इशू. अरे माझी गाडी स्टार्ट नव्हते. वा पुढे वा. येतो मी. नाही रे बॅटरीचं साईन दाखवत आहे.
हां झाली झाली. चला 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 चला. चल चल चल. बहुतेक माझी बॅटरी गेली असं वाटतं मला. चला. नाही बॅटरीचा सिम्बॉल नाही दाखवत आहे. हां कॅमेरा ऑन आहे ना. व्हेजिटा असं टांग नको देऊ कुठे मला मध्ये भाई. तुझ्यासोबत बरेच किलोमीटर कव्हर करायचे आहेत मला. आहेत ना कनेक्टेड भाई. काय ग्रुप आहे भाई. सही सही. ग्रुप राईडमध्ये बाईक कलेक्शन वाटतात भारी. म्हणजे तुम्हाला फ्रेममध्ये सगळ्या बाईक्स बघायला वाटतात. पण ग्रुप राईडमध्ये ना जर सगळे कनेक्टेड असतील ना तर मजा येते. ठीक आहे आपण पण आपला ग्रुप हळूहळू वाढूया. मोठा ग्रुप करूया. बट सगळे सेन्सिबल रायडर असतील ना तर काय वाटत नाही. आता वाटल्यात सगळ्याकडे ते की सेन्सिबल आहेत. बट आता बघू ट्रॅफिक क्लिअर झाल्यानंतर जेव्हा पळवतील लोक गाडी तेव्हा माहिती पडेल की काय आहे काय नाही. बट त्यांना सांगितलेलं आहे भाई सेन्सिबल बाईक चालवा. फक्त तेजसच्या पुढे कोणी जाऊ नका आणि माझ्या मागे कोणी राहू नका. ऑब्व्हियसली कोण थांबलं तर मला थांबावं लागेल. सनी आणि तेजस बोर लिहिले त्याला इंटरकॉमला बोलायचं सोडून त्याची बडबडच चालू आहे लॉगिंगमध्ये. काय हां ट्युनिंग नाही कस्टम एक्झॉस्ट लावलं आहे. सोडलं काय भाई. फुल जॅम. राईडची सुरुवातच जॅमनी. हां ते सगळे भाई रेसिंग चालू आहे. 3, 2, 1 झुप. भाई काय झालं काय माहिती. बहुतेक तरी ॲक्सिडेंट झाला आहे बोलतात ती लोक. राईट साईडला ॲक्सिडेंट झाले म्हणून लेफ्ट साईडनी पूर्ण समोरच्या गाड्या सोडत आहेत. त्यामुळे ते थांबवलेलं आहे. आता काय माहिती किती वेळ थांबवत आहेत. असं वाटतं 5 मिनटं लवकर आलो असतं निघालो असतो. काय बोलतो त्याच्या कॅमेरा चालू. कंटेंट भाई ॲज युजल. तेजसनी मॅप चुकवला. वरतून जायचं वरतून. लेफ्ट नको खालून. आपण ज्या रस्त्याने आलो त्याच रस्त्याने आहे आपण. अरे ॲज युजल तेजसनी परंपरा ठेवलेली आहे. दर राईडला तेजस आमचा मॅप चुकवतो. कुठे ना कुठे तरी चुकलंच पाहिजे. हां आमचा लीड तसा चांगला आहे. फक्त मॅप चुकतो तिकडेच आहे. साईडला हिरवळ, लेफ्टला हिरवळ, राईटला हिरवळ, समोर हिरवळ आणि मधनं आपण मस्त रस्त्यावर चाललेलं आहे. चलो आल्या सगळ्या गाड्या. त्याची कुठे गेला आहे ना त्याच्या. त्याला सगळ्यांमध्ये एनर्जी आली जरा नाश्ता करून.
हा हा हा. आता जरा सूर्यप्रकाश आलेले, आपले सूर्यदेवता आलेले, जरा गरम व्हायला लागला आता. जरा जरा पाऊस पाहिजे होता पण पाऊस नाही. म्हणून जर पाऊस असता ना किंवा ढगाळ वातावरण असतं ना तेवढं गरम वाटलं हे नसतं, गरम नसतं वाटलं. कोण पडला? कोण पडला? कुठला बाईकवाला गेला? कोण पडला? एफझीवाडा. काय भाई? पडला ना भाई, याच्यामुळे तर कसा ओव्हरटेक करतोय तू? हा? अरे पण तू कुठल्या रोडने कुठून तू ओव्हरटेक करतोय? कसा काय करतोय तू? तेजूची गाडी उचलली काय? चुकी कोणाची ते? समोरून आला तो. थांब ना, मारवा ना मग. गाडी उचलली तेजूची. गाडीचं जे डॅमेज झालं ते भरून द्यायचं भाई. गाडीचं जे डॅमेज झालं ते भरून द्यायचं सगळं. हा, काय बोलतो? गाडी पोलीस स्टेशनला ने मग. गाडी डायरेक्ट पोलीस स्टेशनला. हवं काय बोलतो? गाडीचं काय भरून बिरून देणार नाही. गाडी घे मग पोलीस स्टेशनला डायरेक्ट. हा चल. काय बोलतो? गाडीची याची विंडशील्ड तुटली, सायलेन्सर पूर्ण निघालं त्याचं. अजून काय झालं गाडीचं? तुला माहिती त्याची विंडशील्ड कितीला येते? 1100ची एक विंडशील्ड आहे त्याची गाडीची. मी माझा इन्शुरन्स कशाला क्लेम करू? मी माझा इन्शुरन्स कशाला क्लेम करू? का करू भाई? माझी चुकी थोडी नाही. नाही ना भाई, तुझा इन्शुरन्स असेल ना. हां मग तुझ्या इन्शुरन्सची पावती दे, पोलीस स्टेशनला गाडी टाकूया. पेपर टाकूया. असू दे ना मग, मी कुठे नाही बोलतो भाई. गाववाला म्हणून काय झालं? गाडी तू रॉंग वेने टाकली की नाही, तुझ्यामुळे झालं की नाही. जर तू सरळ लेनने आलं तर काहीच नसतं झालं. मला गाडीचं भरपाई करून दे मजा. हां भाई बोललो का तुला? त्याची विंगशिल्डच घ्या, 1100ची विंगशिल्ड आहे त्याची. हां तू ठीक आहेस ना? तुला काय लागलं पाहायला वगैरे? अरे हा रॉंग वेने आला येडा, डायरेक्ट समोर समोर गाडी ठोकला. पूर्ण गाडी गेली भाई, पूर्ण डॅमेज आहे. आम्हाला गाडीची पूर्ण भरपाई पाहिजे. त्याच्यानंतर जा, नाही तर गाडी डायरेक्ट पोलीस स्टेशनला जाणार गाडी. आधी सांगतोय, तू गावातला असू दे तर कोण पण असू दे. आता कॅमेरा ऑन आहे. मी सा डायरेक्ट इन्शुरन्स क्लेम करायचा आता भाई. गाडी डायरेक्ट पोलीस स्टेशनला नेऊया, इन्शुरन्स क्लेम करूया. फोटो काढलेले आहेत. हां हिच्या गाडीचे फोटो काढलेत. चल.
एवढा मोठा मोकळा रस्ता होता. मित्र आम्ही पण गाड्या चालवतो. तो गावातला आहे बोलतो. गावातला असू दे ना. कुठला पण असू दे. नाही तो गावातला म्हटलं तर रस्ते माहिती पाहिजेत ना रे. देते अशी. नाही सांगतो इथलाच आहे म्हणून. मी चाललेलो ठाण्याला कामाला. ब्रेक पूर्ण गेलाय. हे काढलं काय नकल काय काढलं. ब्रेक डाऊन आहे. हार्ड लावून डाऊन. हा जर नसता गेला गाडी कशी तरी गेली तरी हा पूर्ण बाहेर झाला ना. पूर्ण भाग झाला बघ ना. ब्रेक लिव्हर पण गेला. इन्शुरन्स क्लेम करा ना याचा. तोडपाणी नको घेऊ आता. तोडपाणीमध्ये आपण खाच्यात जाऊ. पहिले टो करावी लागेल ना पण. हां हो ब्रेक गेला तो पूर्ण. ब्रेक गेला. दिला रे तो नाही होणार. इथनं सुटलाय काय. सुटलाय चौकीत आहे ना. इथे नियर बाय पोलीस स्टेशन कुठलं आहे. पुढे आहे बोलतो. पुढे आहे ना. तोडपाणी नाही भाई. तोडपाणी करण्यासारखं आहेच ना. डॅमेज पूर्ण गाडी डॅमेज झाली आहे. काय करायला लागेल आपल्याला. चला पोलीस स्टेशनला जावे ना. ती पोलीस सांगतील काय करायचं आता. पोलीस चौकीला काय करतो तुम्ही बोला ना. खर्च देतो ना. आता भाई सर्व्हिस सेंटरला गाडी टाकल्याशिवाय आम्हाला समजणार ना किती करते. त्याचा पूर्ण सायलेन्सर गेला. इथून पूर्ण सायलेन्सर निघाला त्याचा. विंगशील्ड तुटले. हे पूर्ण खेकडा इकडचा तुटला त्याचा. मेन चेसी तुटली त्याची. आता इथून गाडी आम्हाला टो करून परत मुंबईला घ्यायला लागणार टेम्पोमधनं टाकून. कारण चालण्याच्या कंडिशनमध्ये पण गाडी नाही. ब्रेक तुटला याचा. गाडी टो करायला लागणार. नाही टेम्पो विम्पोमध्ये टाकायची गाडी. नाही जाणार तो. हा क्लिपच तुटला याचा. आम्ही आमचा इन्शुरन्स कशाला क्लेम करू. खिशातनं मतलबच नाही भाई. इन्शुरन्स क्लेम केला माझ्या गाडीची व्हॅल्यू डाऊन होते. चला चला जाऊया मग. मी पण तिकडे माझा ऍक्सिडेंट झालं. हे इथंच झालं. आम्ही गाडी बघ ना. बोलतो माझी मोठी गाडी अख्खी गाडी पूर्ण डाऊन आहे. गाडी नाही. मला माहिती कंप्लीट झाली हो. फेऱ्या मार लागतात. मला अनुभव मी नाही बोलतोय. फेऱ्या मार लागणार. तुम्ही पण फेरे लागतील मारला. एवढा वय नाही त्याचा. वय नाही. तो बारीक आहे. काय करायचं बोला. काय करायचं. गाडीची व्हॅल्यू भरपाई करून दे. हां हां थर्ड पार्टी आहे ना. हां आपलं नाही होणार. थर्ड पार्टी त्याचं होणार. त्याचाच इन्शुरन्स होणार. इंटरनल डॅमेज काय असेल माहिती नाही. गाडी खोलल्यावर समजेल. गाडी मी पण बघतो. माझ्या भावाकडे मीच गाडी आहे. ही गाडी खोलल्याशिवाय ना मला सांगू शकत नाही किती खर्च येईल. ते मला माहिती. माझ्या भावाकडे गाडी नाही का. गाडी एक पार्ट ना बाहेर मिळत नाही. कुठल्याही कधी गाडी सर्व्हिस सेंटर मध्ये गेल्याशिवाय लागला आमचं त्याला काय म्हणत पण नाही. ठीक आहे चल त्याच्यावर लागेल तुमच्या आम्ही नाही बोलत नाही. आता कुठे पूर्ण शूट केला पूर्ण कॅमेरामध्ये. आम्ही नाही बोलतो यार. तो रॉंग मध्ये एवढा झाप करतो. पूर्ण समोरून आला. आणि एवढं पण नाही की स्पीडला होता तो. याच हॉटेलवर आम्ही निघालोय. खाली आणि येत होतो.
हा भाई फुल स्पीडने आला गाड्या साईडला तिथं गाड्या पण गाड्या साईडला काय म्हणणं काय त्याची गाडी ठोकली आहे का नाही त्यांची नाही आहेत सगळे इथे साईडला आहे गाड्या तिथं सगळं डाऊन केलं सगळं पाणी ते का चूक ते ऊन बाळा करते गाडी चालते म्हणजे तर तेवढं होणार मी म्हणतो कुठे त्याला पण लिमिट असते ना त्याचा काय डाऊन झालं बघ त्याचा फक्त सायलेन्सर चेक आहे बस कशाला पण बोललो असतो पूर्ण डाऊन चेसी डाऊन अरे भाई तो पूर्ण स्पीडला घुसलाय स्पीडला असं पण नाही की स्लो मध्ये होता चेसी डाऊन झाली सायलेन्सर डाऊन झाला टॉपिक आहे बरी आपल्याला काय करायचं सांग मग साईड गाड्या साईडला घ्या बोलवतो टोवाल्याला मुंबईला गाडी घेऊन गेला टोवाला पैसे घे गाड्या साईडला घ्या आम्ही त्याला बोलतो घ्या 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 चला घ्या एक मिनिट थांब जरा. पोलीस आला मेडिकल भाई बघ तुझ्या गाडीचा इन्शुरन्स असेल इन्शुरन्स कॉपी दे नाही तर डायरेक्ट 10-15 हजार रुपये देऊन सेटलमेंट करून टाक कारण भाई तुला माहिती आहे गाडी महाग आहे त्याचे पार्ट्स पण महाग आहेत हां हेल्मेट का त्याला गाडीत घे पहिले त्याला पहिले हे बघ चावीचा लॉक बघ मध्ये मध्ये काय झालं असेल पुढे घे पुढे घे भावा, पुढे पुढे घे मध्ये आपला एक माणूस जा रे याच्यासोबत अंकितला ह्याला घे ना जा तू वाडीचा ए तेजस अंकित बस अंकित बस गाडी घेऊन जा पकड नाही म्हणते मी जातो दवाखान्यात तू जातोस हां हां चालेल जावं लागेल चालेल हां जा 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 हे पकड हे पकड आज परत त्याचा ॲक्सिडेंट झाला रायडिंग गिअर्स का महत्त्वाचे असतात ना ते अशा टायमाला समजतं हा वेने आला आणि वर बोलतो मी गाववाला आहे अरे भाई तू गाववाला तर कर असं का त्या बापाचा घेऊन ठेवलास का तू गाववाला तर पूर्ण ही त्याची लेन आहे तू ह्या लेनला जाऊन तो पूर्ण समोरासमोर ठेवतो आणि तो असा की ब्लाइंड स्पॉट आहे डायरेक्ट असं चढण आणि लगेच स्लोप आहे तर तू भाई इथून चढतोय तुला माहितीच नाही समोरनं कुठली गाडी येते तर तू काय करणार आहेस तर मित्रांनो तुम्ही हा सगळा इन्सिडेंट बघितलाच काय झाला काय नाही तर मी तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू देतो ॲक्च्युली काय झालं आम्ही मुंबई टू माशेज राईड करत होतो आणि जवळजवळ मुरबाडला हा सीन झाला पण त्या आमचा पूर्ण एक ग्रुप होता 7-8 जणांचा म्हणून त्यामुळे काय एवढं वाटलं नाही पण जर आम्ही दोघं तिघं असतो तर ते पूर्ण गाववाले आमच्यावर भारी पडले असते कारण ज्या मुलाचा ॲक्सिडेंट झाला त्यांनी ॲक्सिडेंट केला म्हणजे जो समोर येऊन ठोकला डायरेक्ट रॉंग वेने येऊन तर तो आम्हाला नुकसान भरपाई द्यायला पण तयार नव्हता ठीक आहे आम्ही पोलिसांना कॉल केला 112वर बट पोलिसांची पण काहीच हेल्प भेटली नाही आम्हाला त्या टायमाला पोलिसांचा कॉल आला की हॉस्पिटलमधनं डॉक्टर तुम्हाला डॉक्टर आम्हाला कॉल करतील तेव्हा आम्ही येऊ करून पण मी डॉक्टरना विचारलं तर डॉक्टर पण काहीच रिस्पॉन्स नव्हता मे बी गावातले सगळे होते त्यामुळे गाववाल्यांना पहिला प्रेफरन्स भेटलं तर आमचा हा पहिलाच एक्सपिरियन्स होता की गाववाल्यांसोबत गावात जाऊन कुठेतरी राडा झाला जर आमचा ग्रुप नसता मोठा तर गाववाले आमच्यावर भारी पडले असते तर त्यांची भाषा म्हणजे जी बोलतात ना की भाई आज जर माझी चूक आहे मी समोरच्याला ठोकलं आहे ठीक आहे माझीही चूक आहे तर मी एक ॲक्सेप्ट करणार ठीक आहे त्यांनी ॲक्सेप्ट केलं बट ती लोकं डायरेक्टली बोलले आम्ही काहीच तुम्हाला नुकसान भरपाई देणार नाही तुम्हाला काय करायचं ते करा अशी त्यांची म्हणजे मी तेवढा खूप ह्याच्यात बोलतो पण त्या टायमाला त्यांची टोन खूप वेगळी होती आणि मी बोललो की ठीक आहे आम्ही पोलीस कंप्लेंट करतो त्यांची लँग्वेज अशी होती की ठीक आहे तुम्हाला काय करायचं ते करा पोलिसांचा नंबर मी देतो मी लावून देऊ का तुम्हाला कॉल वगैरे पोलिसांना तर अशा लेवलमध्ये त्यांची भाषा होती पण नशीब की आमचं एक लक चांगला निघाला की आमच्यासोबत जो एक राईड करत होता त्याचा मित्र मुरबाडचा निघाला मग त्यांनी त्याला कॉल केला आणि मग जेव्हा गाववाले सगळे जमले त्याच्या गाववाले तर मग आमच्या सपोर्टला कोणच नव्हतं
मग तेव्हा त्याला आठवलं की अरे मग त्याचा मित्र पण एक मुरबाडचा होता, म्हणून त्यांनी त्याच्या मित्राला कॉल केला आणि तो लकीली बदलापूरवरनं मुरबाडला येत होता गावात. तर मग जसा तो आला तेव्हा मग थोडं त्यांनी कंट्रोलमध्ये केलं सगळं. तर त्या मित्रामुळे आम्हाला थोडीफार नुकसान भरपाई मिळाली, जिथे अपेक्षित पण नव्हतं की काही भेटेल. तर थोडीशी रक्कम आम्हाला भेटली नुकसान भरपाईची, पण ती पूर्ण मोस्टली अर्धी रक्कम आमची टेम्पो भाड्यामध्येच गेली. जे मुरबाडवरनं मुंबईला गाडी ट्रान्सपोर्ट केली आम्ही टेम्पोमधनं, कारण गाडी काहीच चालण्याच्या कंडिशनमध्ये होती. पूर्ण ब्रेक गेलेले, लिव्हर तुटलेलं, सायलेन्सर पूर्ण पडलेला होता. तर खूप बेकार एक्सपिरियन्स होता. ती राईड पूर्ण झालीच नाही आणि आमच्यासोबत पूर्ण सगळे नवीन ग्रुप होता, नवीन पोरं होते. आम्ही पूर्ण माशेला जात होतो, पण ती माशेज राईड पूर्ण झालीच नाही. एवढी आतुरतेने आम्ही त्या राईडची वाट बघत होतो माशेला जायची. पण ठीक आहे, थोडक्यात निभावलं मे बी. जर तुम्ही राईड करत असाल तर तुम्ही गिअर्स नक्की घ्या. गिअर्समुळे तेजसला इतकं काही लागलं नाही, पण समोरच्या मुलाला खूप लागलं, त्याचा हात फाटलेला, पाय फाटलेला. पण तेजसला रायडिंग गिअर्समुळे तो वाचला. तर काय बोलू समजत नाही. ठीक आहे, चला. नवीन आता गणपती राईड पण आम्ही करणार होते एकत्र, एक सरप्राईज प्लॅन होता. बट त्याची राईड आता वर्किंग कंडिशनमध्ये नाही आहे, तर माईट बी गणपती राईडचा प्लॅन आमचा फ्लॉप होईल, कॅन्सल होईल. तर बघूया कुठे राईड वगैरे झाली कधीच तर आपण भेटूच मोटोलॉगमध्ये. तोपर्यंत राईड विथ अंकित करून मला फॉलो करा. बाकीच्या ज्या जुन्या व्हिडिओज आहेत त्या तुम्ही चेकआउट करा. चलो, बाय बाय, गुड नाईट.